नमस्कार. खबर जनता तकमध्ये तुमचे स्वागत. अफवा नाही, सत्य बातमी आहे. बघूया आजची विशेष बातमी. मला जे अनेक फोन येत होते त्यामध्ये एका हरिद्वारच्या महंतांचा फोन आला. ते मला म्हणायला लागले कि मानव साहब, आप जो काम कर रहे हो अंधविश्वास उन्मूलन का, बहुत अच्छा काम है. इस काम में हम भी शरीक होना चाहते. मतलब बहुत अच्छी बात, लेकिन मानव साहब हमारे मन में कुछ सवाल है, इन सवालों का जवाब हम आपसे चाहते हैं. पूछिए. मानव साहब, आप में किसी प्रकार का अंधविश्वास नहीं है? मतलब जी नहीं है. अगर आप में किसी प्रकार का अंधविश्वास नहीं है, ऐसा आप मानते हो, तो आपने क्या अपने राज्य घटना संविधान आपने पढ़ा है? मतलब जी हां पढ़ा है. इसका प्रीएम्बल पढ़ा है? जी हां पढ़ा है. इस प्रीएम्बल में कहा गया है, प्रस्तावना में कहा गया है कि वी द इंडियन पीपल, हम भारतीय लोग. इसका मतलब ऐसा है कि हम भारतीय लोगों ने यह संविधान निर्माण किया है, हम भारतीय लोगों ने यह संविधान लिखा है, अपने आप को समर्पित किया है. बोला हाँ बिल्कुल सही बात है, ऐसा ही इसका मतलब है. आप इस बात को मानते हो? बोला जी हां मानता हूं. मानव साहब, जब ये प्रस्तावना लिखी गई थी, प्रीएम्बल लिखा गया था, तब आप वहां हाजिर थे? तो मैं कैसे हाजिर रह सकता हूं? क्योंकि ये जो प्रीएम्बल है, प्रस्तावना है, पंडित जवाहरलाल नेहरू जी ने लिखी है. 22 जनवरी 1947 यानी हमें स्वतंत्रता मिलने के 8 माह पूर्व संविधान सभा के सामने वो रखी. संविधान सभा ने इसको मान्यता दी. तब तो मैं पैदा ही नहीं हुआ था, मैं तो 51 साल में पैदा हुआ हूं. त्याने मला प्रतिप्रश्न विचारला कि जब मानव साहब वहां हाजिर नहीं थे, इसके बावजूद आप मानते हो कि ये संविधान हम भारतीय लोगों ने यानी आपने भी निर्माण किया है और अपने आप को समर्पित किया है, ये आपका सबसे बड़ा अंधविश्वास है. मी त्याला उत्तर देताना एवढंच म्हणालो की आपकी बात बिल्कुल सही है, क्योंकि ये जो संविधान है ये हम आम लोगों ने निर्माण किया है, हम आम लोगों के लिए लिखा है और हम आम लोगों ने अपने आप को इसको समर्पित किया है. ये संविधान आप जैसे खास लोगों के लिए नहीं है. आप जैसे जो खास लोग हो, जो डायरेक्टली ब्रह्मा के मुख से टपकते हो, पृथ्वी पर अवतरित होते हो, आपका जो संविधान था जिसे मनुस्मृति कहते हैं, 2000 सालों से आप इस मनुस्मृति संविधान के आधार पर राज कर रहे थे, उसको गाड़कर ही ये संविधान निर्माण हुआ है. मित्रांनो, मी त्यांच्या पुढ्यामध्ये का या पद्धतीने बोललो? खरं म्हणजे माझी रुटीन भाषा ही नाही आहे, मी या पद्धतीने कधी बोलत नाही. माझ्या एक लक्षात आलं की गेल्या 3-4 वर्षामध्ये या देशामध्ये जे काही घडतं आहे त्याचं गांभीर्य सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेकांच्या तीव्रतेने लक्षात येतं आहे. जे संविधान इतक्या मेहनतीने या देशाला मिळालेलं आहे, ते गमावण्याची वेळ आज आपल्यावर येते आहे. लोकशाही गुंडाळून ठेवली जाते आहे. RSS चे प्रमुख जाहीररित्या बोलताना बोलतात की हे जे संविधान आहे, आजचं संविधान आहे, ते युरोपीय मूल्यांनुसार निर्माण झालेलं संविधान आहे. आपल्याला भारतीय मूल्यांनुसार निर्माण झालेलं संविधान तयार करायचं आहे आणि म्हणून यामध्ये परिवर्तन करायचं आहे. आणि तरीही आपल्यापैकी अनेकांना हा धोका लक्षात येत नाही, कारण मित्रांनो, आपल्यापैकी अनेकांना हे संविधानाच्या माध्यमातून आपण काय मिळवलं याची जाणीव नाही आणि म्हणून ती तीव्रतेने मला तुमच्यापर्यंत पोहोचवणं नितांत गरजेचं वाटतं. मित्रांनो, या देशामध्ये इंग्रजांचं राज्य होतं, त्याच्या आधी मुस्लिम राजे होते, त्याच्या आधी हिंदू राजे होते. मग आपण उल्लेख करताना मी फार हिस्ट्रीच्या तपशिलामध्ये जाणार नाही, कारण त्यामध्ये अनेक वादांचे मुद्दे असू शकतात. पण सर्वसाधारणतः या देशामध्ये गेल्या 2000 वर्षांचा जर आपण इतिहास पाहिला, राज्य कुणाचंही असो, कुणीही राजा असो, 2000 वर्षापूर्वी एखादा राजा
कदाचित नाभी असेल नंदवंशाचा, आणि तरीही या देशामध्ये मात्र मनुस्मृतीचं राज्य होतं. या देशामध्ये पुढच्या टप्प्यांमध्ये आणखी कोणी हिंदू राजे असतील आणि तरीही मनुस्मृतीचं राज्य होतं. या देशामध्ये मुस्लिम राजे आले. मुस्लिम राजे असताना सुद्धा तुमच्या माझ्या संपूर्ण भारतीय माणसांच्या जीवनावर, ज्यांना जे स्वतःला हिंदू म्हणवत असत किंवा भारतीय म्हणवत असत, ही होती आजची विशेष बातमी. बघत रहा खबर जनता तक. लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.